उमरगा शहरातील प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा शाखेत अनोख्या अशा पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। पहिल्या आरतीचा मान उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांना देण्यात आलाय। वाचनालयाच्या वतीने सणवार उत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून वाचन संस्कृतीचा जागर केला जातो। भारतीय संस्कृतीत गणपतीला बुद्धीचा देव समजले जाते, म्हणूनच वाचनालयाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात पुस्तक वाचणारा गणपती बसवून समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात। या गणपतीला पुस्तकांचा प्रसाद मागितला जातो आणि मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातात। यंदाही गणपतीला पुस्तकांचा प्रसाद जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकांचे संकलन होईल आणि मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देता येतील, असे आवाहन वाचनालयाचे संस्थापक ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी केले। यावेळी महावीर कोराळे, रजाक अत्तार, विजयकुमार नागणे, अप्पाराव गायकवाड, संजय पवार, विजय तळभोगे, डॉक्टर अजिंक्य पाटील, शिवकुमार पतगे, शैलेश नागणे, संजय सरवदे, सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, करीम शेख, राजू बडगिरे, गोपाळ वाडबुदे, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, ॲडव्होकेट अर्चना जाधव, शबाना उडचणे, ज्योती माने, बबिता मदनी, किशोर बसगुंडे, कविता साळी, विजय चितली, युसुफ मुल्ला आदी उपस्थित होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण, प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा शाखेमध्ये दरवर्षी गणेशोत्सवाला आम्ही पुस्तक वाचणारा गणपती बसवतो। याचा मागचा उद्देश असा आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला बुद्धीचा देव म्हणून गणलं जातं आणि म्हणून या गणेशोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा जागर आम्ही दरवर्षी करतो। शिवाय या गणपतीला प्रसाद म्हणून लोकांनी पुस्तकं द्यावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतो आणि ही मिळवलेली पुस्तकं समाजामध्ये सगळ्यांना वाचनासाठी उपलब्ध आम्ही करून देत असतो। अशा प्रकारची संकल्पना आहे। हे 4थं वर्ष पुस्तक वाचणाऱ्या गणपतीचं हे 4थं वर्ष आहे। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।